राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितजी दादा पवारसाहेब यांचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली। राहाता शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले होते। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी राहाता येथे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी डॉक्टर किसनराव गाडेकर म्हणाले की दादांनी अहोरात्र समाजासाठी कार्य केले, कामाचा माणूस हरपला असेही त्यांनी यावेळी म्हणाले। यावेळी कैलास बाप्पू सदाफळ म्हणाले की अजितदादा कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यास भेदभाव न करता आपला माणूस म्हणून ते काम हाती घेत असत। काम घेऊन आलेल्या व्यक्तीकडे सामाजिक जाणीव ठेवून त्याचं काम करत असल्याचं बाप्पू म्हणाले। यावेळी विधिज्ञ नारायणराव कारले, राजेंद्र जेजूरकर, साहेबरावजी निदाने, संजय सदाफळ, विधिज्ञ मयूर पाळंदे, दशरथ तुपे, विजय मोगले, शशिकांतजी लोळगे, ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ, प्रवीण रुनवाल, मोहनदादा सदाफळ ज्येष्ठ नेते, कैलास निकाळे सर आदी कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली। यावेळी राहाता शहरातील ग्रामस्थ, मुख्याधिकारी अमोल लोंढे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। RH24 स्वामी सदाफळ, राहाता। अजितदादाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं, अजितदादा एक धडाडीचा कार्यकर्ता। अजितदादाने त्यांच्या आयुष्यामध्ये मान अपमान याची कधीही तमन्ना बाळगली नाही। पहाटे 5ला उठून मंत्रालयामध्ये सेपरेट त्यांची कॅबिन असायची। मी माझे स्वतःचे उदाहरण तुम्हाला सांगतो। त्यांचं एक स्टेनो, एक त्यांचा PA। जशी यात्रेमध्ये देवाचं दर्शन घेण्याकरता रांग लागायची, तशी दादाकडे काम करून घेण्यासाठी जनतेची रांग लागायची। 8 वाजेपर्यंत कार्यक्रम चालायचा, 5 ते 8 अशी समाजामध्ये समाजाची सेवा करणारी माणसं, बोटावर मोजण्यासारखी माणसं आहे। तोच आदर्श शरद पवार साहेबांचा। अजितदादाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं, राज्याचा अर्थसंकल्प ज्या वेळेला त्यांनी मांडला, त्या वेळेला सर्वसामान्य जनतेचं हित त्यांनी पाहिलं। एखाद्या समाजाविषयी किंवा एखाद्याच्या पाठीमागं खंबीर उभं कसं राहावं, हे जर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष नवाब मलिक हे अध्यक्ष होते आणि अत्यंत 10वी पास असणारा हा व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा गेले अनेक वर्ष अनेक वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून, पाटबंधारे मंत्री म्हणून कामाचा ठसा उमटवणारा आणि खऱ्या अर्थानं राजा कसा असतो हे आपण बघितलं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर सगळं त्यांचं राहणं टापटीप, सगळं टापटीप आणि काम सुद्धा अत्यंत कोणत्याही ज्याला आपण दबाव म्हणू, कोणत्याही दबावाला न झुकणारा हे व्यक्ती भारतीय जनता पार्टी बरोबर युती करणं, फुलेशाहू विचार, आंबेडकर विचाराचा वारसा सांगणं आणि हे सगळं काम एकत्र करणं ही साध्या माणसाची गोष्ट नाही। उगवणारा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासामधला काळा दिवस म्हणून संबोधला जाईल। कारण बऱ्याचशा नेत्यांचं निधन होतं, काही अपघातात जातात, काही आजाराने जातात। मनाला चटका लावून जाणारे फार थोडं व्यक्तिमत्व या देशामध्ये, या राज्यामध्ये जे तयार झालेलं आहे त्यापैकी अजितदादा यांचा 1 नंबर लागेल। जवळून कोणाची ओळख नसणारी व्यक्तिमत्व, पण त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या प्रत्येक स्वभावातील पैलूबद्दल महाराष्ट्रातील आज लहान मुलगा 2 दिवसापासून टीव्हीवर ज्यावेळेस अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि जो शोक राज्यामध्ये पसरला, जो लोकांना भावनाविवश होऊन त्या ठिकाणी
जवळजवळ मी तर म्हणतो 2 दिवसापासून बरेचसे लोक हे टीव्ही पासून हल्ले सुद्धा नाही. इतकं दुःख आणि मनाला चटका लावून जाणारी गोष्ट होती. एक महाराष्ट्रातील झुंजार आणि तडफदार नेतृत्वाला मुकलेलो आहोत. मित्रांनो, माझी ओळख नव्हती, पण एक प्रसंग माझ्या आयुष्यात त्यांच्या बरोबर घडलेला आहे. सन्माननीय नामदार साहेबांनी कृषी प्रदर्शन लावलेलं होतं नगरला, आणि तिथं आज दादांचं 530 दौऱ्याच्या निमित्ताने नगरला त्या प्रदर्शनात येणं झालं. सांगण्याचा उद्देश एवढा दरारा होता दादाचा. पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार बरोबर होते, पण एकाची हिंमत दादाजवळ उभं राहण्याची नव्हती. त्यांची जी शिस्त होती. तर मी म्हटलं आता दादा आले, यांना प्रदर्शन पाहिजे. मी समोर गेलो. याला आपल्या गावातील दीपक सापिके यांचा स्टॉल होता, दत्ता बोटे आणि आमचा शेतकऱ्यांचा स्टॉल होता. दादांच्या समोर गेलो. दादा म्हणलं या स्टॉल शेतकऱ्यांचे बघा. मग दादा माझ्या सोबत आले. सगळे स्टॉल फिरून झाल्यानंतर आम्ही दीपक सापिकेंच्या स्टॉलवर आलो. महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार यांचं 28 तारखेला विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दुर्दैवी असं निधन झालेलं आहे. दादांच्या बाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मीडियामध्ये आपण त्या ठिकाणी दादा रोज आपल्याला भेटले असं कधी होत नाही. दादांचे विचार, दादांची चर्चा ही काही तुमच्या आमच्यासाठी वेगळे नाही. दादांबरोबर गेले 20-25 वर्ष काम करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमामधून त्या ठिकाणी आला. विशेषतः श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजामध्ये पवार साहेबांच्या पासून दादांबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न घेऊन जाण्याचा ज्यावेळी योग आला, त्यावेळी दादांचं कर्तृत्व, दादांचा अभ्यास, दादांचं विजन, दादांची बोलण्याची लकब त्या ठिकाणी त्यावेळी आमच्या सारख्या नवीन कार्यकर्त्यांना भावून गेली. आणि म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा विकासामध्ये अग्रेसर झाला पाहिजे,